तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. अहमदनगर, सी. नाशिक, डी. सोलापूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. अहमदनगर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे कृष्णा, बी. गोदावरी, सी. तापी, डी. भीमा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गोदावरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे? तुमचे ऑप्शन आहे विंध्य, बी. सातपुडा, सी. पश्चिम घाट, डी. अरावली. तुमचे योग्य उत्तर आहे सी. पश्चिम घाट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान कोणत्या भागात होते? तुमचे ऑप्शन आहे विदर्भ, बी. मराठवाडा, सी. पश्चिम महाराष्ट्र, डी. कोकण. तुमचे योग्य उत्तर आहे डी. कोकण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे नागपूर, बी. पुणे, सी. मुंबई, डी. औरंगाबाद. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मुंबई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख पठार कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे दख्खन पठार, बी. मालवा पठार, सी. छोटा नागपूर, डी. तिबेट पठार. तुमचे योग्य उत्तर आहे दख्खन पठार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती आहे? तुमचे ऑप्शन आहे 200 किमी, बी. 300 किमी, सी. 500 किमी, डी. 720 किमी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 300 किमी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती विभाग आहेत? तुमचे ऑप्शन आहे 4, बी. 5, सी. 6, डी. 7. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 6. तुमचा पुढचा प्रश्न आहे, तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तुमचे ऑप्शन आहे पूर्वेकडे, बी. दक्षिणेकडे, सी. पश्चिमेकडे, डी. उत्तरकडे. तुमचे योग्य उत्तर आहे सी. पश्चिमेकडे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे कळसुबाई, बी. सालहेर, सी. हरिश्चंद्रगड, डी. महाबळेश्वर. तुमचे योग्य उत्तर आहे कळसुबाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे
पुणे, बी सातारा, सी नाशिक, डी अहमदनगर. तुमचे योग्य उत्तर आहे सी नाशिक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख खनिज कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अ सोने, बी हिरे, सी कोळसा, डी बॉक्साइट. तुमचे योग्य उत्तर आहे सी कोळसा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, विदर्भ विभागातील प्रमुख नदी कोणती? तुमचे ऑप्शन आहे अ भीमा, बी तापी, सी गोदावरी, डी वर्धा. तुमचे योग्य उत्तर आहे डी वर्धा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कोणत्या समुद्राला लागलेला आहे? तुमचे ऑप्शन आहे अ बंगालचा उपसागर, बी अरबी समुद्र, सी लाल समुद्र, डी भूमध्य समुद्र. तुमचे योग्य उत्तर आहे बी अरबी समुद्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणते हवामान आढळते? तुमचे ऑप्शन आहे अ समशीतोष्ण, बी उष्णकटिबंधीय, सी ध्रुवीय, डी शीतकटिबंधीय. तुमचे योग्य उत्तर आहे बी उष्णकटिबंधीय. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तुमचे ऑप्शन आहे अ तापी, बी गोदावरी, सी कृष्णा, डी वर्धा. तुमचे योग्य उत्तर आहे सी कृष्णा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तुमचे ऑप्शन आहे अ जायकवाडी, बी कोयना, सी भातसा, डी उजनी. तुमचे योग्य उत्तर आहे बी कोयना. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मराठवाडा विभागात किती जिल्हे आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ 6, बी 7, सी 8, डी 9. तुमचे योग्य उत्तर आहे सी 8. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लाल माती कोणत्या भागात आढळते? तुमचे ऑप्शन आहे अ कोकण, बी विदर्भ, सी मराठवाडा, डी पश्चिम महाराष्ट्र. तुमचे योग्य उत्तर आहे बी विदर्भ. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तुमचे ऑप्शन आहे अ 1947, बी 1956, सी 1960, डी 1962. तुमचे योग्य उत्तर आहे सी 1960.